हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी समचरण सरोजम चंद्रनीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञाची बोधरारदावधरं कलङ्काङ्कदेजोदिकामोदि वक्त्रं खलानीशवादापनुदार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु दुःखया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोभिष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थनिधिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पाद्य धनं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिद्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वसरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिरिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी अधिष्ठान दैवत भगवान श्री पारेश्वरांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। अनर्थी परिवाराचं भूषण स्वर्गीय पिताश्री किसनराव रंगनाथ अनर्थे यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त पारेश्वर भजनी मंडळ, श्री क्षेत्र पालखेड आणि आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल विठ्ठल
बोला कुंडलिक वरदा ज्ञानदेव हरेश्वर भगवान की सपसंकल्प की जय। आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणाचा नामस्मरणाचं महत्त्व प्रतिपादित करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल संकल्पित वेळेमध्ये आपल्याला या अभंगाची सेवा करायची आहे। तत्पूर्वी ज्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत ते निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे। आज श्री क्षेत्र पालखेड गावातील वडीलधार व्यक्तिमत्व स्वर्गीय किसनराव रंगनाथ अनर्थे यांना आपल्यातनं जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले। स्वर्गीय किसनदादांचं प्रथम पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करतायत समस्त अनर्थी परिवार, त्यामध्ये मातोश्री गंगा वगैरे सुगंधाबाई, त्याचबरोबर त्यांचे 3 चिरंजीव आहेत, नानासाहेब दादा, बाबासाहेब दादा आणि जनार्दन दादा, आणि सौभाग्यवती छायाताई या सुकन्या आहेत, आणि समस्त अनर्थी परिवार। या परिवाराच्या वतीनं आज स्वर्गीय किसनदादांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करत आहोत। त्यानिमित्ताने संकीर्तन सेवेचा योग पारेश्वर भजनी मंडळाचे आधारस्तंभ मार्गदर्शक हरिभक्तीपरायण माऊली महाराज पगार आणि समस्त भजनी मंडळ या सर्वांच्या प्रेमास्तव आजची सेवा माझ्यापर्यंत पोहोचली आहे। सेवेकरता उपस्थित भजन सम्राट आणि अभ्यासू कीर्तनकार हरिभक्तीपरायण रावसाहेबजी महाराज पठाडे, हरिभक्तीपरायण भजन सम्राट घुले महाराज, हरिभक्तीपरायण भजन सम्राट अशोकजी महाराज वाणी, त्याचबरोबर मृदंगरत्न हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य प्रसादजी महाराज गायकवाड, विनेकरी बाबा, साऊंड ऑपरेटर विष्णुभाऊ रोठे, अरुणदादांचा सुंदर यूट्यूब चॅनल आपल्या आजच्या कीर्तन सेवेकरता उपलब्ध आहे। आपल्याला आजचं कीर्तन हे यूट्यूबवरती केव्हाही पाहता येईल। अनर्थी परिवाराला हा खूप मोठा योग आला आज। अरुण भाऊंच्या माध्यमातून हे कीर्तन कायमस्वरूपी यूट्यूबवरती सेव्ह राहील। दास माऊलीचा यूट्यूब चॅनल आहे, अरुण भाऊंचा अतिशय चांगला यूट्यूब चॅनल, चांगले सबस्क्रायबर आहेत आणि कार्यक्रमसुद्धा खूप चांगले असतात। कीर्तनाचे खूप चांगले कार्यक्रम या यूट्यूब चॅनलवरती आहेत, म्हणून अरुण भाऊंनाही धन्यवाद देतो। सोमनाथ भाऊ आहेत आम्हाला हार्मोनियमची साथी करता आणि आमचे पालखेडमधलं अन्नदाता आहे। जेव्हा पालखेडमध्ये येईल त्यावेळी संत भोजनाची सेवा ही सोमनाथ दादा मुलमुलींकडे असते। भाऊंना सुद्धा मी वंदन करतो। समोर बसणारी सर्व ज्येष्ठ मंडळी, माझ्या माता बहिणी, अनर्थी परिवाराचा मित्र परिवार, दूरवरून आलेली सगळी पाहुणे मंडळी, आपल्या सगळ्यांच्या चरणावरती श्रद्धेनं वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, किसनदादांच्या पुण्यस्मरणार्थ आजची संकीर्तन सेवा आहे। दादांचं जीवन या परिवारानं पाहिलं, अनुभवलं।
आज स्वर्गीय किसनदादांचा या इहलोकातला शेवटचा दिवस आहे. या परिवारानं सुंदर पद्धतीनं संकीर्तन सेवेचं आयोजन केलं. पिंडदान झालं, संकल्पदान झालं, सेवादान झालं. कीर्तनामध्ये ज्ञानदान होईल, ज्ञानदान झाल्यानंतर अन्नदान होईल. हा संपूर्ण जो समारोपाचा सोहळा आहे हा खूप सुंदर पद्धतीनं या अनर्थ परिवारानं आयोजित केला. आज स्वर्गीय किसनदादांचं अंतःकरण भगवंताला म्हणत असेल की मी आयुष्यभर या परिवाराला जपलं, आयुष्यभर सगळी पाहुणी मंडळी मला भेटायची, त्यांची जवळून मी विचारपूस करायचो, मित्रपरिवार जपला, ही सगळी मंडळी माझ्या समारोपाकरता हजर आहेत ना, तर मला खऱ्या अर्थानं माझ्या समारोपाचा आणि माझ्या परिवाराचा अभिमान वाटतो की आयुष्यभर जपलेली माणुसकी आणि माणसं ही समारोपाकरता आज हजर आहेत. म्हणून दादांचं अंतःकरण देवाला म्हणत असेल, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटसाठी सगोड व्हावा, शेवटसाठी सगोड व्हावा, कानीच दिने पावलोकावा, कानीच दिने पावलोकावा, श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. या अभंगातनं माऊली ज्ञानोबाराया संसार बंधनाचं वर्णन करतात. संसार बंधन म्हणजे संसारामध्ये बांधलं जाणं. अशोक महाराज, आम्ही संसारामध्ये बांधलेले आहोत का या प्रश्नाचं उत्तर जर आपण विचारलं तर आपण संसारामध्ये बांधलेलो नाही. मी जर बांधलेलो असतो तर मी पालखेडला आलो नसतो. जरी आपण बांधलेले नाही पण तरी बंधनात आहोत. मग जरी देहरूपानं बांधलेलं नसलं तरी मनानं मात्र प्रत्येक जण बंधनात आहे. कीर्तनाला येतानाच आपण घरची सगळी व्यवस्था लावून आलो, त्या व्यवस्थेमध्ये सुद्धा कुठं काही कमी जास्त होत आहेत का या विचारामध्ये आम्ही राहणं म्हणजे संसार बंधनात राहणं. जरी या विश्वात आपण कुठेही गेलं तरी ज्या ममत्वानं आपण, ज्या विचारानं आपण एकत्र राहतो, जे विचार सारखे प्रपंचाभोवती फिरतात त्याला म्हणतात मायाजाळ आणि संसार बंधन. विठ्ठला विठ्ठला या बंधनातूनच आम्हाला माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज आज मुक्त करतात. या बंधनातून मुक्त व्हायचं कसं? मग मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे. जिथं बंधन नाही त्याला मुक्त म्हणा ना. आपण अगोदर जन्माला यायच्या अगोदर मुक्त होतो, पण इथं आल्यानंतर आपल्याला ज्यावेळी प्रपंचाचा स्पर्श झाला त्यावेळी बांधलेलं गेलो. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. जन्माला याच्या अगोदर आमचं अंतःकरण प्रभुमय होतं, पण ज्यावेळी प्रपंचामध्ये आमचा प्रवेश झाला त्यावेळी बंधनामध्ये आम्ही गुंतलो. मग जन्माला आलो त्यावेळी
लेकराची बुद्धी ही निष्पाप असते, मुक्त असते. लेकराची बुद्धी सांगू आपल्याला, बाजारचा दिवस होता आमच्याकडे आणि एका जणाला बाजारच्या दिवशी 3 जणांना पगार द्यायचे, पण एकही रुपया खिशात नाही, फोनपेला नाही, अकाउंटवर नाही. पगार तर दे नाही बाजारच्या दिवशी. तो काळजीमध्ये टेन्शनमध्ये चहा घेत होता आणि तेवढ्यात बाहेरून आवाज आला, भाऊ आहेत का घरात? ज्या 3 पेमेंट द्यायचे त्यातले एक जण डायरेक्ट घरीच आहेत दारात. आहेत का भाऊ, आहेत का? फोन का बरं उचली ना? आणि आवाज ओळखला. जवळ छोटं बाळ होतं, त्याला म्हणे, भैया बाहेरच्या काकांना जाऊन सांग माझे बाबा घरात नाही म्हणून, जा लवकर. हे लेकरू पळत गेलं. ते बाहेरच्या काकांना म्हणायला, काका माझ्या बाबांनी घरातून सांगितलंय, बाहेर जे काका आलेत ना त्यांना सांग माझे बाबा घरात नाहीत म्हणून. लेकराची ही जी बुद्धी आहे ही मुक्तच आहे ना. त्याला अजून पापही कळत नाही, त्याला पुण्यही कळत नाही, त्याला माझही कळत नाही आणि त्याला परक सुद्धा कळत नाही. मग ही जी बुद्धी आहे हीच बुद्धी आम्हाला देह ठेवताना निर्माण करायची आहे. तोपर्यंत मधला जो प्रवास आहे हा बंधनातच आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही गेला, क्षण पावला, माझे सोयीला नेनती कोणी, कोणी माझे सोयीला नेनती कोणी, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाच्या अपेक्षेनं जन्म गेला, त्याला बंधन म्हणा. आता क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. यत्न म्हणजे प्रयत्न, मुक्ती करता मी प्रयत्न केला नाही. त्याचं कारण हिंडता दिशा क्षीण पावला, 10 दिशा फिरला पण थकून गेला. कारण माया विष्टीला जीव माझा, माझं अंतःकरण माझा आत्मा हा आनंदरूप होता, मुक्त होता, पण त्याला मायेचं आवरण आलं, त्याला म्हणतात संसार बंधन. विठ्ठला विठ्ठला या बंधनामध्ये आपणच गुंतलो असं नाही. मग आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. ओ देखत देखत ना तू पंटू, देखत देखत ना तू पंटू, होई पैसा झाला उठा जागा पाठी, भैया आले मोठे उठा उठा जागा पाठी, भैया आले मोठे. आजा मेला पंजा मेला मसना गेला, देखत ना तू बंधू कोई वैसा, देखत देखत ना तू बंधू कोई वैसा झाला, उठा जागा पाठी, भैया आले मोठे उठा उठा जागा पाठी, भैया आले मोठे. संसार बंधनामध्ये आपणच होत असणे, आपल्या अगोदर पण बरेच जण आलेत. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतू, देखत देखत ना तू पंतू, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू, तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी,
भय आले मोठे पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठी येत उरो नाही आले अवतार येरते पामर जीव किती अवताराचे अवतार संपलेत पण बंधनातच आहेत सगळे माऊलींनी एक सोपा मंत्र शोधला माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज तुमच्या माझ्या संसाराच्या आनंदाचा बीज मंत्र शोधतात तुमचा माझा संसार सुखाचा व्हावा याकरता माऊली प्रतिज्ञा करतात अवघाची संसार सुखाचा करीन 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 आनंदे भरीन ही मिलो अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक सगळ्या संसाराला मी सुखाचं करीन आणि आनंदाने भरील मी त्रैलोक्य आनंदानं भरणं आणि प्रतिज्ञा करणं याकरता फार मोठं दिव्यत्व लागतं आपल्या शेजारीचं कल्याण व्हावं असं सुद्धा कधी आपल्याला वाटत नाही माऊली म्हणतात या विश्वाचं प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं प्रत्येकाचं माऊलींनी सोपा मंत्र सांगितला वास्तविक पाहता माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः ज्ञानी आणि नुसते ज्ञानी नाही तर ज्ञानियांचा शिरोमणी या सगळ्या विश्वामध्ये जेवढे ज्ञानी आहे का त्या सगळ्यांचे शिरोमणी आहे ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर जखमाचा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
ज्ञानाचे समुद्र आहे, पण तरी आम्हाला ज्ञान मार्गाने जा असं म्हणत नाहीत. योगी आहे स्वतः. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. तरी माऊली म्हणतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. दांभिकपणा वाढेल, योग मार्ग नाही. जप तप मार्ग नको. आपले प्रापंचिक मंडळींना हे सगळे व्रत वैकल्य सांभाळणं कठीण आहे. पण सगळ्यांकरता एक सोपा बीज मंत्र माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज आम्हाला प्रासदिक रूपानं देतात. तो अभंगाच्या पहिल्या चरणात. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे रे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे रे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे रे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे रे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारी. माऊलींनी नामस्मरण सांगितलं. सगळ्यात सोपं आहे. आपल्याला प्रापंचिक मंडळींना सहजासहजी परमार्थ साध्य करण्याचं नामस्मरण हे सोपं साधन. सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धणी घेतो इथे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. या विश्वातील सगळ्या संत महापुरुषांनी आपला व्यवसाय, आपलं कर्म सांभाळत असताना कर्मही केलं, कर्मयोग सांगितला. कर्मामध्येच भगवंताचं नामस्मरण सुद्धा सांगितलं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. आमच्या जनाबाई महाराज नामदेव महाराजांच्या वाड्यामध्ये सेवा करायच्या. नामदेवरायांच्या परिवाराची सेवा करायच्या. पण सेवा करताना मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण कधी बंदच नव्हतं. सदैव भगवंताचं नामस्मरण. आणि भगवंतावर एवढा विश्वास, माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांवर एवढा विश्वास की आई मेली बाप मेला, मज सांभाळी बा विठ्ठला. एवढा मोठा अधिकार आमच्या जनाबाई महाराजांचा. म्हणून नामस्मरणामुळे जनाबाईची सगळी कामं स्वतः भगवंतांनी सांभाळलीत. एवढी ताकद नामस्मरणात आहेत. आणखी संत श्रेष्ठ सेना महाराज सांगतात की आपण आपलं कार्य, आपलं कर्म हे प्रामाणिकपणे पार पाडा. वडिलोपार्जित जो व्यवसाय असेल तो व्यवस्थित करा. आणि तो व्यवसाय जपत असताना भगवंताच्या नामस्मरणाची त्याला जोड द्या. एकदा का भगवंताच्या नामाची जोड मिळाली ना की मग त्या नामस्मरणामुळे आपल्याकडून घडलेली अनंत पापा सुद्यात ती सगळी जाणार म्हणजे जाणार, समूळ नाहीशी होतात. सेना महाराजांचा गोड अभंग आहे. घेता नाम विठोबाचे,
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे घेता नाम विठोबाचे घेता नाम पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेद सुनला झाली सीमा वेद सुनला झाली सीमा घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे घेता नाम पर्वत जळती पापाचे पर्वत जळती सेना बैसला सेना बैसला गपद जानी जानी पगमग गपद जानी निनी जानी निनी जानी पगमग जगदा गमगरी रे गमदनी धनी रे सागर धनी धनी पगम पगमरे गरे रा पदनी दा पदनी दा सेना बैसला सेना बैसला विठ्ठल नाम उच्चारित विठ्ठल नाम उच्चारित घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पापाचे संत श्रेष्ठ सेना महाराज वर्णन करतात आईचा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा सेना बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित एवढी नामस्मरणात ताकद आहे म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे नुसतं नामस्मरण करणं वेगळं आणि हृदयरूपी मंदिरामध्ये त्यांचं नित्य ध्यान करणं वेगळं मुखाने नामस्मरण होईल पण हृदयाला अगोदर मंदिर बनवावं लागेल आपल्याला ज्यावेळी हृदय मंदिरामध्ये परावर्तित होईल ना
त्याच वेळी भगवान परमात्मा अंतःकरणात येऊन स्थापित होतात. येऊनी गोपाळ राही येऊनी गोपाळ चित्त करारी निर्मळ येऊनी गोपाळ राही तेथे. गोपाळ येऊनी राही तेथे चित्त करारी निर्मळ. तुका म्हणे चित्त करारी निर्मळ येऊनी गोपाळ राही तेथे. ज्याचं चित्त निर्मळ आहे, शुद्ध आहे, तिथंच भगवंत येऊन थांबतात. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. म्हणून भगवंताला चित्त महत्वाचं आहे. प्रपंचामध्ये वित्त महत्वाचं आहे, शरीरामध्ये पित्त महत्वाचं आहे आणि भजनामध्ये चित्त महत्वाचं आहे. विठ्ठला जगद्गुरूंनी विनंती केली ना, माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी चित्त आहे माझे चित्त तुझी पायी राही ऐसे करी काही. धरोनिया बाही भवा तारी दातारा. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हिची एक तुका मागतो मी दातारा. उचित ते करा भाव जाणूनी खरा. अंतःकरणामध्ये एवढी शुद्धता यावी की मंदिरामध्ये जसं वातावरण असतं. मंदिर कशाला म्हणतात? मंगलता, दिव्यता, रम्यता. अंतःकरणामध्ये सुद्धा मंगलता, दिव्यता, रम्यता पाहिजे, तेव्हा मंदिर तयार होईल. विठ्ठला विठ्ठला हृदयाला मंदिर होण्याकरता दोन संगती पाहिजे. एक नामाची संगती पाहिजे आणि दुसरी संतांची संगती पाहिजे. नुसती नामाची संगतीपेक्षा अगोदर संतांची संगतीनं ते पवित्र होणार आहे. वाल्या कोळी पूर्वाश्रमीचे पापीच होते, पण देवर्षींची भेट झाली. देवर्षींच्या भेटीनंच अंतःकरण पवित्र झालं. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. अंतःकरणात जेवढे विकार होते त्याला शास्त्रामध्ये म्हणतात वासना. मग ते विकार सगळेचे सगळे नाहीशी झालेत ना. ज्यावेळी ते विकार नाहीशी होतात त्यावेळी अंतःकरण पवित्र झालं. आणि तिथून पुढं देवर्षी नारदांनी सांगितलं, तुम्हाला राम राम म्हणावं लागेल बा. आता आपल्या वडीलधाऱ्यांची परंपरा आहे, आपण सकाळी एकमेकांना भेटलो की पहिले हात जोडून काय म्हणतो? राम 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 राम. एखाद्या नाहीच घेतला राम राम तर आपण म्हणतो बर बर, पुन्हा भेटला का सांगतो तुला. सकाळी राम राम सुद्धा घेणं आमचा.
राम राम त्याचं कारण, मग त्याला राम नव्हतं म्हणता येत, त्याला म्हटले मरा म्हण. मग कारण सांगतो तुम्हाला. राम म्हणजे जीवन आणि मरा म्हणजे मृत्यू. मृत्यूच्या जपानी जीवनाचा काय अर्थ लागू शकतो हे वाल्या कोळ्याने जगाला शिकवलं. त्याला हळूहळू मरा मरा म्हणता म्हणता संतांच्या संगतीमध्ये राम म्हणण्याची पुण्यही प्राप्त झाली. कारण अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरिपैठावर. भजन सहज असं जी घडत नाही, नामस्मरण सहज असं जी घडत नाही. चुकून जर एखाद्याचा फोन आला अनोळखी माणसाचा आणि आपण इकडं रामकृष्ण हरी म्हटलं की ते तिकडून रामकृष्ण हरी नाही म्हणत, ते म्हणते बोवाला फोन लागला काय. अरे पण मग रामकृष्ण हरी तर म्हण ना. तेवढी म्हणण्याची सुद्धा पुण्यही नसते एखाद्याची. हो, ते फोन कट करून टाकतं लगेच. त्याचं कारण पुण्यही नाही त्याच्याकडे, त्याला वाईट म्हणायचंच नाही आपल्याला. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सहज असं जी नामस्मरण घडत नाही, सहज असं जी कीर्तन घडत नाही, सहज असं जी कीर्तन ऐकण्याची बुद्धी घडत नाही, टाळ घेण्याची बुद्धी घडत नाही. याकरता पारेश्वर भगवंताची कृपा लागते. 5 वाक्य सांगतो आपल्याला. मन करण्याकरता भावना लागते 1, मन करण्याकरता भावना लागते 1, वेदना करण्याकरता जाणीव लागते 2, ज्ञान करण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख करण्याकरता अंतःकरणाची वृत्ती चांगली लागते 4, आणि भजन घडण्याकरता नामस्मरण घडण्याकरता पारेश्वर भगवंताची कृपा लागते 5. ही देवाची कृपा असेल तर नामस्मरण घडत आहेत. मग देवर्षींनी सांगितलं राम राम असं भजन करावं लागेल तुला. ते राम राम भजन केल्याबरोबर तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. म्हणून सेना महाराजांनी जे वर्णन केलं ना ते इथं सत्य ठरलं लगेच. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. म्हणून राम राम असा जप केलाय आमच्या शबरी मातेनं. आश्रमात या कधी रे येशिला, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, श्रीरामचंद्र रघुनाथा, कधी भेट देशील जाता जाता. हरे रामा हरे रामा, रामा रामा हरे हरे, हरे रामा हरे रामा, रामा रामा हरे हरे, हरे रामा हरे रामा, रामा रामा हरे हरे, हरे रामा हरे रामा, राम राम हरे हरे. शबरी मातेला भगवंताने दर्शन दिलं, अंतःकरण शुद्ध झालं. रामकृष्ण नामी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं नामस्मरण केलं, गोपींनी नामस्मरण केलं, गोपाळांनी नामस्मरण केलं. संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांचं अंतःकरण तर इतकं पवित्र ना की त्या अंतःकरणाचा शब्दामध्ये वर्णनच होत नाही, एवढं पवित्र अंतःकरण. राजवैभवामध्ये राहणाऱ्या आमच्या आईसाहेब त्या राजवैभवात असून सुद्धा त्या राजवैभवाचा यत्किंचितही अहंकार त्यांच्या अंतःकरणात नव्हता. राजाची कन्या असून सुद्धा सदैव भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं भजन करावं. हे आखवो हे आखवो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती
चोटी से नहीं है शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। तन के तंबूरे में दो, तन के तंबूरे में दो सांसों के तार बोले, जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम। प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ये नूर, प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ये नूर। प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं जवान, प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं जवान। सासों की माला पे मरू मैं ठिकाना, सासों की माला पे मरू मैं ठिकाना। संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांना भजन करताना एका मुलाने पाहिलं. सभापती साहेब पहिल्यांदाच आला तो, आणि त्याने पहिल्यांदा आईसाहेबांना पाहिलं. आता तारुण्यामधल्या संत श्रेष्ठ मीराबाई महाराज, एवढं अलौकिक सौंदर्य की सूर्याच्याही तेजाला लाजवेल एवढं तेज आईसाहेबांच्या चेहऱ्यावरती. त्या मुलाच्या मनात वाईट विचार आला. तो घरी गेला ना आईला म्हणे, आई राजवाड्यात जी कन्या आहे, पायामध्ये चाळ बांधलेली होती, गळ्यामध्ये विणा होता, ती कन्या कोण आहे? त्या मुलाची आई म्हणे, त्या राजाच्या कन्या आहेत मीराबाई. का रे काय झालं? म्हणे मला त्या मुलीबरोबर लग्न करायचे. लग्न? अरे आपण सेवक आहोत, ते राजाच्या कन्या आहेत त्या. पण मुलाने हट्ट धरला सोमनाथ भाऊ. मुलाने अन्न पाण्याचा त्याग केला. तिसऱ्या दिवशी मुलगा बेशुद्ध झाला. आईला दया आली. आई संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांकडे आल्या, दर्शन घेतलं, रडू लागल्या. आईसाहेब माझ्या लेकराला वाचवा, हात जोडते पदर पसरते मी, वाचवा. काय झालं म्हणे तुमच्या लेकराला? अहो माझ्या लेकराचा हट्ट आहे तुमच्याबरोबर, त्याला लग्न करायची इच्छा आहे, तेवढा हट्ट पूर्ण करा. आईसाहेब हसल्या. त्यामध्ये मी तुमच्या मुलाबरोबर लग्न करायला तयार आहे, पण तुमच्या मुलांनी 7 दिवस इथं राजवाड्यात थांबायचं आणि भजन करायचं. मग 7 दिवस भजन केलं ना, 8व्या दिवशी मी स्वतःहून लग्न करेल. दुसऱ्या दिवशी त्या मुलाला घेऊन आल्या. संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांनी त्या मुलाच्या गळ्यात विणा दिला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या मूर्तीचं दर्शन घ्यायला सांगितलं. सभापती साहेब दररोज आईसाहेब त्या मूर्तीसमोर भजन करायच्या, आणि त्या भजनामुळे त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा आला. साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा समोर उभे आहेत की काय? शर्मन एवढी जिवंत मूर्ती ना, की साक्षात विश्वाचे मालकच उभे आहेत की काय असं वाटायचं. ते मुलाने दर्शन घेतलं आणि आईसाहेबांनी पुढे भजन सुरू केलं. मागे तो मुलगा भजन म्हणायला लागला, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव,
दिवस भजन झालं, मुलाला समाधी लागली. 8व्या दिवशी मीराबाई महाराज आल्या, सुंदर फुलांची वरमाला आणली, त्या मुलाला जागृत अवस्थेत आणलं. मुलाने डोळे उघडले. समाधीतला मुलगा डोळे उघडल्याबरोबर रडायला लागला. आईंचं दर्शन घेतलं. संत श्रेष्ठ मीराबाई महाराज म्हणे, रडता कशाला, आपलं लग्नाचा दिवस आहे, आज आनंदाचा दिवस आहे, रडू नका म्हणे. त्यावेळी मुलाचं उत्तर फार छान आहे. एवढं उत्तर कळालं ना तुम्हाला, तर आजच्या कीर्तनातला भावच कळाला. मुलगा म्हणे, आईसाहेब पहिल्या दिवशी मी तुम्हाला पाहिलं, त्या दिवशी माझ्या अंतःकरणात वासनेची नजर होती, आणि त्या वासनेच्या नजरेनं फक्त तुमचं सौंदर्य पाहिलं, तुमचं अंतःकरण नाही पाहता आलं मला. तुमचं साधुमय अंतःकरण आहे, की एखादं लेकरू चुकू शकतं बा, त्याला पदरात घेणारं अंतःकरण साधूच असतं. जगाने ज्याला दूर केलं त्याला जे जवळ करतात ते साधूचं अंतःकरण असतंय. तुम्ही माझ्याकडून 7 दिवस भजन करून घेतलं, त्या भजनाद्वारे माझ्या अंतःकरणात ती नजर नाही जी पहिल्या दिवशी होती. आता वासनाच गेली, वासनेचे बीज जळून वासना समूळ नाहीशी झाली. आता मी डोळे उघडले ना, तर मला पहिल्या दिवशीचे मीराबाई नाही दिसत, मग मला साक्षात विश्वाचे मालक भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं दर्शन तुमच्या रूपामध्ये होत आहे. संत चरण राजा दास संत चरण राजा दास संत चरण राजा दास संत चरण राजा दास संत चरण राजा संत चरण संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. हृदयामध्ये भगवंताचं स्वरूप प्रगट होतं, त्याचं कारण नामस्मरण, संतांची संगती. म्हणून भगवंताच्या चिंतनातून अंतःकरणामध्ये भगवंत साठवले गेले. पण आता ऐका, आपण भजन केलं तरच आपला उद्धार होईल, दुसरं कोणी भजन केलं तर आपला उद्धार होणार नाही. भजनाला अथॉरिटी चालत नाही, बाकी सगळ्या गोष्टीला अथॉरिटी चालते, भजनाला चालत नाही. हां, भजनाची जबाबदारी दुसरं कोणीच घेऊ शकत नाही, आपली जबाबदारी आपण घ्यायची. उदाहरणार्थ, शेतीमध्ये कामाचा व्याप वाढला तर आपण काय करतो, 4-2 माणसं मदतीला बोलवतो, तेवढं काम पूर्ण करतो, बरोबर. पण सगळे कामं इतरांकडून करून घेतो, जेवायचं काम कोणी इतरांकडून केलं का अजून, त्याला जेवायला टाईम नाही, त्यानं 2 जण ठेवले हो जेवायला घरी. सकाळी 1 जण जेवतो, संध्याकाळी 1 जण हो जेवायला, आणि दोघायला 500-500 रुपये हजेरी आहे. किती गडबडीत असलं शेवटी जेवण केल्याशिवाय पर्याय आहेत का आपल्याला? नाही. जेवण आपण आपल्याला करायचं तेव्हा आपल्याला जीवन मिळेल, भजन आपणच करायचं तेव्हा आपला उद्धार होईल. अभंगाचं दुसरं चरण.
कुमारी आपुली आपण करा सोडवण संसार बंधन थोडा वेगी 12 वाजले तापोली आपण करा सोडवण संसार बंधन थोडा वेगी कामाचे दिवस आहेत रब्बी हंगाम जोरात आहे शेती व्यवसाय आपल्याकडे चांगल्या पद्धतीने आपण करतोय प्रत्येकामागे कामाची व्यस्तता असल्यामुळे आपण थांबू आता आपोली आपण करा संसार बंधन तोडा वेगी माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जे भजन केलं ते भजन एका जन्माचं नाही तर माऊली म्हणतात जेव्हापासून आमचा अंतःकरण आमचा श्वास आमचा आत्मा हा प्रगट झाला तेव्हापासून अंतःकरणामध्ये आमचं नामस्मरण आहे आणि या नामस्मरणाचा जिव्हाळा आहे अभंगाचा शेवट ज्ञानदेवा
Ah